राज ठाकरेंचा जालना जिल्हा दौरा रद्द। परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंची माहिती। हिंगोली विधानसभेमधून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर। सर्वांची साथ असू द्या, सहकार्य करा, राज ठाकरेंचं आवाहन। अमोल मिटकरींच्या वाहनावर हल्ल्याप्रकरणी मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर। 17 आरोपींना आतापर्यंत अटक। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर। प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते घेणार आढावा। नितेश राणेंच्या नावे माझगाव दंडाधिकाऱ्यांचं अजामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात समन्स बजावून देखील नितेश राणे वारंवार अनुपस्थित। पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरची हायकोर्टात याचिका। यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने जामीन फेटाळला। पंढरपूरमध्ये 1000 बेडच्या सामान्य रुग्णालयाला शासनाची मंजुरी। वारकऱ्यांचं पंढरपूरमधील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आरोग्य विभागाचा मोठा निर्णय। बाप्पाच्या आगमनासाठी 1 महिना शिल्लक। बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात मारण्याची मूर्तीकरांची लगबग। अमळनेर ते विघनवाडी रेल्वे मार्गाची उद्या चाचणी। नगर, बीड, परळी या मार्गावरील 2 वर्षापूर्वी अहमदनगर पासून ते सोलापूर वाडी दरम्यान याची चाचणी घेण्यात आली होती। श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर पार पडणार सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।